ऐक नाही सणवत आता. देवा, कसली परीक्षा घेतोयस रे माझी आता. एकदाच मला कविताच्या वाचनातून मुक्त कर. माझ्या गीताचं शिक्षण पूर्ण होऊन तिचं लग्न होऊ दे. ती चांगल्या घरी जाऊ दे. ऐक, मगच मला बोलव. अगदी हसत मुखाने येईन मी. नाही रे सणवत आता. ऐक गीताच्या आई, काय होतंय? काही नाही रे, पोटात दुखते रे. ऐक, माझा घसा कोरडा झालाय. मला थोडं पाणी आणून देशील? आणतो आणतो, लगेच आणतो. ऐक, हे घ्या. नामदेवा, हा, विलास कुठे रे? तो गावाकडे गेलाय. काय लागलं तर मला सांगित जा. बर, मी आहे ना. ऐक ताई, 2-2.5 लाख रुपये मिळतील का ग? किती? 2-2.5 लाख? कशा पायी ग? आईच्या ऑपरेशनासाठी. हा? अगं, असं काय झालं ताईला? कॅन्सर. हा? तोही पोटात. कोणाला सांगू नको सांग. मिळतील का ग पैसे? हा? मुश्किल आहे बाय. अगं, इथं नाच गाण्यावर मिळणारा पैसा कुणा एकटीचा नसतो. अगं, त्या पैशाला हिस्सेदार असतात ग. आणि नाचणाऱ्यांचं काय सांगू तुला. आणि नंतरचा तिचा समदा पैसा म्हातारपणाच्या बंधनात जातो बघ. बंधनात? तर ग, तू अंडावट्टावटावी हाय तवरच नाचणारीला किंमत आहे बघ. मालकाचं काय, आज हाय तर उद्याच्याला नाही. गीता, कसली बी लिखापडी नाही की कायद्याचा पुरावा नाही बघ. टिकला तर टिकला, नाहीतर गेला सोडून दुसरीकडं. मग काय, बसा बोंबलीत दुसऱ्याला हुडकीत. विचित्रच आहे सगळं. पण दुसरं पण सोडून गेलं तर ग? तर तिसऱ्याला शोधायचं. अगं, आधार येऊ पाहिजेच बाईला. अगं, पण हे सगळं चुकीचं आहे. मला नाही पटत हे. काय करणार, झाडाला वेलीचा आधार येऊ लागतोच. आणि झाडच नाही भेटलं तर वेला आपसुकच काट्यानं भरलेल्या कुंपणाकडे जातीये. आधारा पायी. गीते, अंगावरचं दागिनं दिन म्हणलं तर ते मालकाचे आहेत. आणि माझी समधी कमाई आईकडं आहे, ती नाही द्यायची. अशा टायमाला मी तुला नाही मदत करू शकत. मला माफ कर गीते, मला माफ कर. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम पूर्वार्क्म्य बंधनान् मृत्युर्मोक्षीयमामृतात्. मृत्युंजय महादेव त्रायिमां शरणांगत जन्म मृत्यु जराव्याधि पीडितं कर्मबंधने. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आई, किती दिवस आंघोळीशिवाय राहायचं ग? कपड्यांना घामाचा वास यायला लागलाय, तुझ्याही आणि माझ्याही. चल ना, कुठेतरी जाऊन आंघोळीची सोय करूया. कार्टे इथे खायचे वांदे झालेत आणि तुला आंघोळीचं सुचतंय. जा एखाद्या डबक्यात जाऊन उडी मार आणि मलाही घेऊन जा बरोबर. तुझ्या मनाला येईल तसं वाग. गीताच्या आई, हे घ्या पाणी. आणि मंदिराच्या मागे जाऊन आंघोळ उरकून घ्या. नामदेवा, अरे मंदिर आहे इथे, इथे कशी काय आंघोळ करणार? अहो, काय बिघडलं? अहो, माणसाच्या उपयोगाला नाही पडला तर तो देव कसला? जावा, आंघोळ उरकून घ्या. तू कशाला करतोयस हे सगळं? आता हे सारं सांगायचं पाहिजे वय. अहो, कसा इसरीन मी तुम्हाला मोठ्या बहिणी परमानं मानलं होतं कवितानं. घ्या आंघोळ उरकून. म्हातारपण आलं तरी कवितेचा पत्त्याच नाही. गीता, जा आंघोळ करून घे. आई, ही कविता कोण ग? आणि कुठे आहे ती? देवालाच माहिती कविता कुठे येते. आई, तूच करून घे ना ग आंघोळ.
गीता जा तू आंघोळ कर. हे बघ उगाच उशीर करू नकोस. पाणी मिळालं एवढं जा आंघोळ करून घे. बरं वाटेल तुला. हं. कवितेच्या आठवणींनीच तरतरी येऊन आंघोळ केल्यासारखं वाटतंय. या नमस्कार या साहेब. बसा बसा. काय म्हणतोय आपला बिझनेस? प्रॉपर्टीचे डील्स वगैरे कसे चाललेत? चांगले चाललेत साहेब. हम्म, रागवणार नसाल तर एक सांगू साहेब. बोला. तमाशातल्या बायांचा नाद लागलाय राजेशला. काय? असं उडत उडत ऐकलं मी. एक काम करा, त्याच्या बारीक सारीक हरकतीवर लक्ष ठेवा. बँकेच्या मॅनेजरला सांगून त्याची सगळी अकाउंट्स फ्रीज करा. बरं. माझ्या परवानगीशिवाय 1 रुपयाही त्याला खर्च करता आला नाही पाहिजे. कळलं? हो. निघा तुम्ही. कसला विचार करतेस ग पोरी? आईच्या दुखण्याचा. हा ऐकलंय खरं. तुला लई पैक्याची गरज आहे असंही ऐकलं. होय हो. 2-2.5 लाख रुपयांची. 2-2.5 लाख रुपये? पण आईने कोणाकडेही हात पसरायला मनाई केली आहे. असं असं असं. म्या एक रस्ता देऊ का? हा? कुणाकडे बी हात पसरायची गरज नाही. तुझ्या हिकमतीवर पैसा उभा करशील तो बी भरमसाठ. कोणती अट? अग तुझ्याकडे एवढी मोठी दौलत असताना कुणाकडे हात पसरायची गरजच काय? तू रंगरूपाने देखणी आहेस, अगदी फक्कड. बघ एक बाप्या तुझ्या रंगरूपावर लई फिरायला आलाय. तो तुझी बैठक लावाय बघतोय. बैठक लाव, मागशील ते देईल त्यो. आणि जर का चिरा उतरून घेतलास ना तर जन्माची तादाद मिटल तुझी. आबादी आबाद बसून खाशील तू. बघ बैठकीचं ठीक आहे, पण हे चिरा उतरवणं म्हणजे काय हो? तू तयार तर हो, कळल आपोआप. पैकाच पैका. बघ काय ते. तुझी आई दुखण्यात आहे, विचार कर काय ते. बघ आणि मला कळीव लवकरात लवकर. ऐक आई, हं? हे चिरा उतरवून घेणं म्हणजे काय ग? हे बघ तू नसत्या चौकशा करू नकोस. तुला काय करायचंय? आई सांग ना गो, प्लीज सांग ना. स्त्रीला पुरुषाचा झालेला पहिला वैला स्पर्श. पुराणात याला गांधर्व विवाह म्हणतात. कसलाच नैतिक किंवा कायदेशीर विधी नसतो. न दिसणाऱ्या देवाची किंवा दिसणाऱ्या हळदीच्या साक्षीने पती पत्नीसारखं राहायचं. बंधनं पाळायचीही सक्ती नसते. पटतंय तोपर्यंत संबंध ठेवायचे. पटेनासं झालं की वेगळं व्हायचं. पुराणात याचे दाखले सापडतात. हिडिंबा राक्षसीण, कामरूप देशाची राणी मैनावती, या सगळ्या त्यातल्याच. आता पुराण संपलं, पण परंपरा मात्र तशीच राहिली. तशीच. पण तुला का हा प्रश्न पडला? ती तिकडे चर्चा चालली होती ना, ती मी ऐकली म्हणून तुला विचारलं. हे बघ गीता, पुन्हा या विषयाची वाच्यता नको. तुला तुझं लक्ष अभ्यासावर केंद्रित करायचंय. खूप नावलौकिक मिळवायचंय, हो ना? हो. आलीस वय? बस 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 बस. घे चना घे घे. नाही, असू द्या. बोल काय ठरवलंस? मी तयार आहे बैठक रंगवायला. बेस.
पण माझी एक अट आहे. कसली? बैठक संपेपर्यंत उधळण झाली पाहिजे पैशाची. होईल, झाली, आणि बैठकीची कुठेतरी दूर व्यवस्था करा. केली. आणि याची कुठेही वाच्यता होता कामा नये. नाही करणार, अण्णा शपथ. तुला नाचता येतं का? इतके दिवस कला केंद्रात काढलेत, थोडं तरी शिकले असेलच ना. बरं बरं, चला चला. तुम्ही लावा बैठक. शाबाश. हा, हा. आता मला शहरात जावं लागेल, शेटला कळवाय. 2च दिवसात व्यवस्था करतो बघा. स्त्रीला पुरुषाचा झालेला पहिला वैला स्पर्श, पुराणात याला गांधर्व विवाह म्हणतात. गांधर्व विवाह, पहिला स्पर्श. दाजी, इकडे या. काय ग पोरी? तुम्हाला उद्या माझ्या संग बैठकीला ढोलकी वाजवायला यायचे. अगं पोरी, मी ढोलकी वाजवाय सोडून किती वर्ष झाली. अव माकड किती बी म्हातारं झालं तरी कोल्यांट उड्या मारायला इसरत नाही. अगं पण जायचंय कुठं? तुम्हाला नंतर सांगते. उद्या जायचं आहे का? एक बिस्किटचा पुडा द्या. हे घ्या. हं? काय आहे? गीते, मी ऐकलं ते खरं आहे का? काय ऐकलीस तू? तू बैठक रंगी होणार आहेस? होय, पण तुला रे काय त्याचं? नसत्या चौकशा करतोस ते? जर का मी आपण पैशावाल्याचा पोर असतो तर? तर काय केलं असतंस? मी तुला हे असलं पाऊल उचलूच दिलं नसतं. खबरदार, त्यातलं काय पण आईला सांगितलंस तर. शपथ आहे तुला. शपथ मोडली म्हण. मी नाही कळविणार. मला काय, माझा संबंधच काय. आणि मी येईपर्यंत आई सोबतच राह. तिला काय हवं नको ते बघ. तिची काळजी घे. घेशील ना? घेशील ना रे? ताई, ताई. उगी र बाळा. अरे तुझ्या विषयी माझ्या मनात लई चांगलं होतं रे, पण देवाला आणि दैवाला काहीतरी वेगळंच मंजूर आहे. अरे त्याला तू आणि म्या तरी काय करणार? नशिबा पुढं कुणाचा बी शानपणा नाही चालत रे. इलास, तुला माहित आहे का र, आभाळातली चांदणी जमिनीवर काय येते ती? जमिनीवरला एक येडा वाकडा दगड आभाळातल्या एका चांदणीवर लई लई माया करतो, पण त्याला उडता येत नसतं. तो तडफडतो, झिजतो. त्या चांदणीकडे जाया, पण उशिरा का होईना त्या चांदणीला दगडाची माया कळतेच. आणि मग ती चांदणी भरारत भर वेगात जमिनीवर येते त्या दगडाला भेटाया. इलास, तू काय बी काळजी करू नकस बघ. गीता बरोबर म्याच जाणार आहे. गीताचं काय बी वंगाळ होऊ द्यायची नाही म्या. विश्वास ठेव माझ्यावर.